प्रकल्पग्रस्त भरती उमेदवारांचे आमरण उपोषण सुरू. वारंवार होत असलेल्या मुदतवाढमुळे आंदोलन तीव्र. परभणी. प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रियेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी. या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आज 14 जुलैपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यापूर्वी प्रशासनाला अनेक निवेदने देऊनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला. उपोषणकर्त्यांनी कुलगुरू, वनामक्री प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ न देण्याबाबत आश्वासन मागण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने अखेर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये भरती प्रक्रियेला मुदतवाढ न देणे, वनामक्री अंतर्गत कार्यरत कंत्राटी कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार वेतनवाढ व ESI सुविधा लागू करणे, परीक्षेच्या तारखा तातडीने जाहीर करणे तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या प्रलंबित प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण होईपर्यंत त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देणे या मागण्यांचा समावेश आहे. उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे की मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. तसेच उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित प्रशासन व शासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दिलेल्या निवेदनावर सुनील रणेर, लक्ष्मण शिंदे, श्याम रणेर, अन्सीराम कूट, सोपान ढगे, गोविंद शिंदे, वैभव शिंदे, सईद सादात, गजानन शिंदे, आदिनाथ रणेर, स्वप्नील रणेर, दीपक शिंदे, गोपाळ थोरात, हरिपाल थोरात, कृष्णा मोहिते, रामप्रसाद भालेराव, पुंडलिक शिंदे, शिवाजी रणेर, सदाशिव शिंदे, आदित्य संवेद इतर प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या स्वाक्षर आहेत. कृती समिती मार्फत आमरण उपोषण व धरणे आंदोलन चालू केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घ्यावी, कारण आमच्या 4 मागण्या आहेत. सर्व प्रकल्पग्रस्त भरती तात्काळ झाली पाहिजे. दुसरी मागणी आहे कंत्राटी कामगाराची किमान वेतन तात्काळ लागू करा, कारण विद्यापीठ प्रशासन 1 वर्ष झालं ठराव घेऊन वारंवार वेळ काढूपणा करत आहे. 2025मध्ये ठराव झाला पण कामगारांना किमान वेतन देत नाही. त्यासाठी पण हे आंदोलन आहे. जर ह्या आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समिती मार्फत देण्यात येत आहे विद्यापीठ प्रशासनाला. तुमच्या मार्फत हे सगळे जे उपोषण बसलं त्याचा पाठपुरावा किती दिवसापासून? 1 वर्ष झालं पाठपुरावा चालू आहे, पण विद्यापीठ प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. वारंवार निवेदनं, आंदोलनं, उपोषणं चालूच आहेत, पण प्रशासन गाढ झोपेत आहे. तुम्ही वरिष्ठ आयुक्त किंवा वरिष्ठांना केंद्रीय आम्ही सर्वांना पत्रव्यवहार केला आहे, पण कोणीही त्याची दखल घेत नाही. कारण बाहेरील विद्यापीठाच्या 3 विद्यापीठाच्या भरतीचा प्रश्न असेल तर तो राहुरीच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी पण मिळाली आहे, पण आपलं विद्यापीठ जाणीवपूर्वक प्रकल्पग्रस्तावर अन्याय करत आहे. यांना वेळ काढूपणा करायचा आहे. कुलगुरू साहेबांचा नोव्हेंबरपर्यंत राहिलेला आहे, म्हणजे त्यांचा सेवानिवृत्तीचा कालावधी. त्यामुळे ते वेळ काढूपणा करत आहेत असं आम्हाला वाटते. इंडियन ट्रेड युनियन D2 जिल्हा शाखा परभणी, जिल्हाध्यक्ष ST गायकवाड. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कंत्राटी कामगारांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आजपासून आमरण उपोषण धरणे आंदोलनाला बसलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध विभागामध्ये अनेक कामगार प्रत्यक्षपणाने प्रामाणिकपणाने आपलं कर्तव्य पार पाडत आहेत, परंतु विद्यापीठ प्रशासन कामगारांना किमान वेतन आणि विशेष भत्ता देत नाही, कामगारावर अन्याय करत आहे. आम्ही अनेक वेळा कामगारांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं सुद्धा विद्यापीठ प्रशासनाला लेखी निवेदन दिलेले आहेत, धरणे आंदोलन केलेले आहेत, आमरण उपोषण केलेले आहेत, परंतु विद्यापीठ प्रशासन कुठल्याही प्रकारची आमच्या निवेदनाची किंवा आमच्या मागणीची या ठिकाणी गांभीर्याने नोंद घेत नाही. म्हणून आम्ही आजपासून या ठिकाणी कामगारांना
किमान वेतनाप्रमाणे या ठिकाणी विशेष भत्त्यासह वेतन देण्यात यावे. त्याचप्रमाणे पगारी सुट्टीसुद्धा विद्यापीठ प्रशासन कंत्राटी कामगारांना देत नाही. पगारी सुट्टीसुद्धा कामगार कायद्याप्रमाणे या ठिकाणी देणं बंधनकारक आहे. आम्ही अनेक वेळा या संदर्भातही कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला या बाबतीत बोललेलो आहोत, परंतु विद्यापीठ प्रशासन कुठल्याही प्रकारची आमची गांभीर्यानं नोंद घेत नाही. 1982 ते 1994 पर्यंतचे PF भविष्य निर्वाह निधीसुद्धा जुन्या कामगारांची या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनही अद्यापपर्यंत दिलेली नाही. 2082 ते 2094 आणि 2094 ते 2001 या मजुरांची PF भविष्य निर्वाह निधी PF ऑफिस औरंगाबाद यांनी जवळपास 4 वर्ष झालं 4 कोटी रुपये या ठिकाणी विद्यापीठाकडून चेक नेलेला आहे. परंतु विद्यापीठाची जी कामगारांची जी माहिती आहे, कामगारांची जुन्या कामगारांची जे हाजरी मास्टर आणि त्यांची जी काय मोबदला असेल मावेजा, या बाबतीत विद्यापीठ प्रशासनाकडे माहिती उपलब्ध असताना सुद्धा PF ऑफिसला विद्यापीठ प्रशासन जमा करत नाही. परिणामी PF ऑफिस औरंगाबाद यांनी 4 कोटी रुपये जे जमा केलेले आहेत त्या बाबतीत आम्हाला विद्यापीठ प्रशासन आणि PF ऑफिस यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं PF रक्कम आम्हाला मिळेल नाही. ती सुद्धा आम्हाला या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनात द्यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि या प्रमुख मागणीसाठी आणि प्रकल्पग्रस्तांची जी नोकर भरती गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जाहिरात काढलेली आहे, परंतु वारंवार या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्यापीठ प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली नाही. काही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जिल्हाधिकारी पुनर्वसन अधिकारी यांच्या कार्यालयाकडे प्रस्ताव पडून आहेत, परंतु साध्या त्रुटी काढून पुनर्वसन अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन तिकडचं प्रकल्पग्रस्ताला कुठल्या प्रकारचं प्रकल्पग्रस्त हस्तांतरण आणि प्रकल्पग्रस्ताचे निर्गमित करीत नाही. त्यामुळे सुद्धा या ठिकाणी ही प्रकल्पग्रस्ताची जाहिरात किंवा परिणामी नोकर भरती या ठिकाणी रखडलेली आहे. याही बाबतीत कुलगुरूनं जातीनं लक्ष देऊन आणि जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी गांभीर्याने त्या बाबतीमध्ये लक्ष देऊन आमचा प्रश्न निकाली काढावा. ज्या प्रकल्पग्रस्ताच्या योग्यता असतील, प्रस्ताव योग्य असतील, अशा लोकांच्या प्रकल्पग्रस्त देण्याबाबतीत कुठल्या प्रकारचा विलंब करू नये. या 5-6 प्रमुख मागण्यासाठी आम्ही आज प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कामगार संघटना या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आमरण उपोषण आणि आंदोलन आम्ही सुरू केलेले आहे. या उपरही विद्यापीठ प्रशासन आमची कुठल्याच प्रकारची दखल घेत नसत तर आम्हाला या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही. आणि जे काय परिणाम होतील त्याला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील. या ठिकाणी एवढं बोलून मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद.